अपंग, दुर्बल, वृद्ध, विधवा, परित्यक्ता, निराधार यांच्यासाठी शासन विविध योजना राबवतं। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी करण्याच्या प्रक्रियेविषयी अनभिज्ञ असलेल्या किंवा अपंग, असहाय्य लोकांचा फायदा कमिशन एजंट घेतात। अशा एजंटविषयी सूचना मिळाली असता या सूचनेच्या आधारे सिटी न्यूजनं सापळा रचला। कमिशनच्या नावावर अपंग मुलगी वंदना बबन खडसेकडून गेल्या 2 वर्षांपासून पैसा उकळणाऱ्या कमिशन एजंट प्रकाश पुसतकरला रंगेहात पकडण्यात आला आहे। राजापेठ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। विशेष म्हणजे या असहाय्य मुलीसारख्या पीडितांची दखल सिटी न्यूज घेत आहे। त्यांनी सिटी न्यूज संचालकांशी थेट संपर्क साधायचा आहे। नागरिकांच्या आर्थिक लाभासाठी शासन योजना चालवतं। या लाभार्थ्यांच्या अज्ञानाचा किंवा त्यांच्या अपंगत्वाचा फायदा घेऊन अनेक जण त्यांना लुबाडतात। अशा अपंग व्यक्तीला लुबाडणाऱ्या कमिशन एजंटला अटक करण्यात आली आहे। अपंग लाभार्थी वंदना बबन खडसे हिच्या तक्रारीवरून सिटी न्यूजनं स्टिंग ऑपरेशन केलं असता कमिशन एजंट प्रकाश पुसतकर याला अटक करण्यात आली आहे। प्रकाश पुसतकर हा हरिओम कॉलनीवासी आहे। अपंगांसाठी संजय गांधी विकास योजना राबवली जाते। यवतमाळ अर्बन बँकेतून हे पैसे वंदना खडसेला मिळायचे। कमिशन घेतल्या जात असल्याची गुप्त सूचना मिळाली असल्यानं सिटी न्यूजनं येथे सापळा रचला। डॉक्टर कुथे यांच्या ऐन दवाखान्यासमोर यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे। प्रकाश पुसतकरनं वंदना खडसेला येथे बोलावलं। 10:30 वाजेपासून सिटी न्यूज प्रतिनिधी येथे सापळा रचून होते। 11 वाजेनंतर पुसतकर स्वतः आला। त्यावेळी वंदना खडसे राजपुरिया मेडिकलपाशी उभी होती। पुसतकर पहिले स्वतः बँकेत गेला तेव्हा त्याने काही सेटिंग केले असावे। 10:50 वंदना पोचली। वंदना खडसेचं पासबुक पुसतकर जवळ होतं। 5 मिनिटात खाली येऊन त्याने स्लिप भरून घेतली व पैसे काढले। 3300 रुपये प्रकाश पुसतकरने बँकेतून काढले। त्यापैकी केवळ 1200 रुपये वंदना खडसेला दिले तर तब्बल 2100 रुपये स्वतःजवळ ठेवले। दरम्यान पोलिसांनाही सूचित करण्यात आलं होतं। जसाही पुसतकर पैसे देऊ लागला त्याचवेळी त्याला दबा धरून बसलेल्या पोलिसांनी अटक केली। राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख यांनी त्याच्या घराची झडती घेण्याचे आदेश दिले। लाभार्थ्यांकडून पासबुक घेऊन बँकेतून पैसे काढून देणं असा याचा धंदा होता। याविषयी बँकेचे मॅनेजर सुतवणे यांनी थर्ड पार्टीला पैसे दिल्याचे कबूल केले। सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही हे फुटेज आलं आहे। बँकेचा कर्मचारी दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई होईल असं सुतवणे यांनी सांगितलं आहे। मैं शाखा व्यवस्थापक रविंद्र सुतवणे, ये जो 4214 नंबर के अकाउंट में विड्रॉल हुआ है वो थर्ड पार्टी हुआ है। हरदम हमारे पे नहीं होता ऐसा, हम डायरेक्ट ही अकाउंट होल्डर को ही पेमेंट करते हैं। ये मैं इसका तपास करूँगा और जो भी होगा वो आगे कार्रवाई करूँगा। गेल्या 2 वर्षांपासून खडसेकडून पुसतकर पैसे खात होता। अपंगांसाठी संजय गांधी विकास योजना राबवली जाते। या योजनेच्या पैशांसाठी पुसतकर तिला धमक्याही देत होता। याविषयी पीडित मुलीने व तिच्या बरोबरच्या महिलेनं माहिती दिली। मेरे साथ में पैसे खा रहे थे वो अंकल। किसने बेटा? नाम क्या है? पुसतकर। क्या किया उन्होंने आपके साथ? उन्होंने मेरे हैंडीकैप गांधी मुझे निराधार का पैसे 2 साल से खा रहा है। अच्छा। और मेरे घर के आगे मेरे को बहुत निराधार में कितने पैसे मिलते हैं आपको? 600 महीना भेजते। 600 रुपये महीना मिलता। खाता था। कितना? वो 600 मुझे 2 महीने की 3 महीने का आते की 2 आधे मेरे को देता, आधे वो खाता था। अच्छा, यानी 600 में से 300 तुमको देता, 300 वो ले लेता। ये कौन सी योजना के इसमें मिलती? संजय गांधी विकास। संजय गांधी विकास योजना। हाँ, संजय इसके गांधी अंदर निराधार लोगों को, अपंग लोगों को पैसा दिया जाता। तो वो पैसा आपको मिलता था, वो उसने खाया अभी तक के। कितने दिनों से ऐसा चल रहा है? 2 साल से खा रहा है। यानी हर महीने 600 रुपये। 600 रुपये मिलता तो कभी 100 रुपये, कभी 200 रुपये। तेरे घर में कंडीशन है तो तू 200 रुपये ले, मैं बाद में तेरे को ला के देता। कभी 500, उसके मन में जब आया जितना आया उतना देता था, पर कभी उसने पूरे नहीं दिए। इसको बोले कि भाई कि हम उसको मदद करते हैं, उसको बोले भाई कि हम मदद करते हैं तो हम उससे बात करें तो इसको क्या बोलता, धमकी देता था कि तू उनके साथ चलेंगे तो मैं तेरा पासबुक भी बंद कर दूंगा, तेरे को पैसे भी ना आएंगे और मैं कुछ भी नहीं दूंगा बोले। ऐसा कितने लोगों के साथ करता हूँ ये आदमी? बहुत सारे हैं एरिया, बहुत सारे, एक नाम नहीं बता लेकिन हाँ, बहुत सारे हैं। बहुत सारे लोगों के साथ यही धंधा है उसका। सबके पैसे खाता है। चुनावटी एरिया में है। हाँ। तो निराधार के भोजनों को भी है, हैंडीकैप के है। वो खुद बोलता है कि पैसा है या खुद पैसे लेके आता है, किसको कितना देता है ये नहीं मालूम। आइडिया नहीं तो है। पैसे का चेक उसको कैसा मिलता, आपको क्यों नहीं मिलता सीधा तहसील से? पासबुक उसके पास है। इसको क्या बोले हैं कि पासबुक तेरे पास रहे, मेरे पास रहने दे, क्योंकि तू रखेंगे तो तेरा गुम जाएगा। हाँ, इधर हाँ। उधर
तो इसको अकाउंट नंबर नहीं कुछ नहीं है, इसने गरीब बेचारी ने बोला कि ठीक भाई भैया तुम लाते हो देते हो, इसलिए उसको चल दिया उसने। तो इसलिए वो उस तब से इसने मांगा 2-3 बार, तो वो बोले तू मांगेगी तो मैं तेरा पासबुक बंद कर दूंगा, ऐसे बोल बोल के उसको इतना परेशान। वो हमको भी नहीं बोल देती, उसको लगा अपने पैसे चले जाएंगे तो कोई अपन को मदद नहीं करेगा, और वो क्या है वो भी अपन कैसे तो मिल रहा है, ये दबाव की खातिर वो वैसे ही थी आज तक। मैंने उसको हमेशा बोला, मैंने कितनी जनों को बोला, पर मैंने बोला आज तो तेरा करके दूंगी, तू सही बोल, तेरे को जितना हो सके। तो बेटा फिर तुमने क्या कार्रवाई किया? कुछ भी नहीं किया, अभी किया भाई। अच्छा हाँ, इतनी हिम्मत यानी नहीं थी। अच्छा तुम्हारी हिम्मत नहीं मेरी थी, इतनी तुम्हारा हिम्मत इतना नहीं रुपया थी। गया हाँ। आज तक 2 साल में। हाँ। अच्छा, तो अब तुमने पुलिस स्टेशन को कंप्लेंट देंगे? हाँ, अच्छा, शासन अपंगांसाठी, निराधारांसाठी संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना आदी योजना राबवतं। या योजनेतील लाभार्थ्यांना कागदपत्र सादर करावी लागतात, त्यासाठी काही अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी घ्याव्या लागतात। याबद्दल अनेक लाभार्थी अनभिज्ञ असतात। याचा फायदा घेऊन कमिशन एजंट लाभार्थ्यांशी संपर्क साधतात, तुमचे पैसे मिळवून देतो असं सांगून कमिशन उकळतात। अशा अपंग लाभार्थी वंदना बबन खडसे हिला योजनेचा लाभ देण्यासाठी प्रकाश पुसतकरनं पैशांची मागणी केली। तिच्या तक्रारीवरून सिटी न्यूजनं स्टिंग ऑपरेशन केलं असता प्रकाश पुसतकर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे। त्याच्या घरी जाऊन पोलीस चौकशी करत आहेत। तहसील कार्यालयातून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, वृद्धापकाळ पेन्शन योजना, विधवा व परित्यक्ता पुनर्वास योजना, अपंगांसाठीही आदी योजना राबवल्या जातात। या योजनांचे लाभार्थी बहुत करून अशिक्षित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व कार्यालयीन कामकाजाविषयी अनभिज्ञ असतात। वृद्धापकाळ पेन्शन योजनेतील लाभार्थी वयोवृद्ध असतात, त्याचाही फायदा हे एजंट घेतात। ग्रामीण व शहरी भागातील योजनेच्या लाभार्थ्यांच्या अज्ञानाचा, दुर्बलतेचा फायदा तर हे लोक घेतातच, शिवाय खोटे नाटे प्रमाणपत्रही तयार करतात। विधवा व परित्यक्ता पुनर्वास योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्या महिलेचा पती जिवंत असतानाही मृत दाखवून तसे खोटे कागदपत्र सादर करून लाभ मिळवून दिला जातो व यातून मोठ्या प्रमाणावर कमिशन उकळलं जातं। वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वय वाढवून दिलं जातं, तसे खोटे कागदपत्र सर्रास तयार केले जातात। ज्येष्ठ नागरिक, अपंग त्यांच्यासाठी ST पासेस मिळतात। हे पासेस तयार करण्यासाठी तगडं कमिशन घेतलं जातं। समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीच्या पोटापाण्याची सोय व्हावी व अन्य सुविधाही मिळाव्या यासाठी शासन योजना राबवतं। मात्र पोटभरू कमिशन एजंट अज्ञान, दुर्बल, वृद्ध, अपंग यांच्याकडून कमिशन घेतात। मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखाच हा प्रकार आहे। लाभार्थी देखील नाईलाजाने पैसा देण्यासाठी तयार होतात, कारण कोणते कागदपत्र पाहिजे, कसे तयार करायचे, कोणाच्या स्वाक्षरी त्यावर लागतात, या सर्वांविषयीच हे लाभार्थी पूर्णतः अनभिज्ञ असल्यानं त्यांना शेवटी कमिशन एजंटचे पाय धरावेच लागतात। त्याचा फायदा कमिशन एजंट घेतात। यामध्ये प्रशासनाचाही दोष आढळतो। अपंग, वृद्ध, अज्ञानी यांच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ घ्यायचा झाल्यास अत्यंत किचकट प्रक्रिया करावी लागते। या एजंटांचे कार्यालयातही साटेलोटे असते, त्यामुळे त्यांच्या इशाऱ्यावर ही कामं केली जातात। कमिशन एजंटच्या या प्रकरणात यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचेही हात अडकले आहेत। बँकेत लाभार्थी न पोचताच बँकेतून परस्पर लाभार्थ्यांच्या नावावर पैसे काढले गेले आहेत। अपंग मुलगी वंदना बबन खडसे हिच्या तक्रारीवरून मोठ्या प्रमाणात ठगवण्याची कमिशन एजंटची ही बाब उघड झाली आहे। परंतु हा गोरखधंदा जुनाच आहे। अनेक वर्षांपासून शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लुबाडल्या जात आहे। ज्या लाभार्थ्यांना असा अनुभव आला असेल त्यांनी सिटी न्यूजचे संचालक चंदू सोजतिया यांच्याशी थेट संपर्क करावा, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल। सिटी न्यूजच्या संचालकांचा क्रमांक आहे 9370067111। गोवर्धन पर्वत आपल्या करांगुलीवर उचलून गोकुळाला संरक्षण देणाऱ्या, गोपांच्या मुलांना दही दूध लोणी खाऊ घालणाऱ्या, दुर्जनांचा नाश करणाऱ्या गिरीधारी गोपालाची जन्माष्टमी सर्वत्र उत्साहात साजरी झाली। घरोघरी, मंदिरांमधून मोठ्या भक्तिभावानं व धूमधडाक्यात गोकुळाष्टमी साजरी झाली। महानुभाव पंथीय श्रीकृष्णाचे भक्त आहेत, त्यांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली। शहरातील मार्गांवरून शोभायात्रेनं भ्रमण केलं।
साईनगरमधील गजानन महाराज मंदिरात श्रीकृष्ण जन्म साजरा झाला। जन्मापूर्वी भजनं गायली गेली। जन्मोत्सवासाठी पाळणा सजवण्यात आला होता। साईनगर येथील साईबाबा मंदिरात गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली। रात्री 12 वाजता अंधाऱ्या रात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे, तसं वातावरण येथे तयार करण्यात आलं। श्रीकृष्णाला पाळण्यात जोडवण्यात आलं। भक्तिधाम मंदिरात गोकुळाष्टमी साजरी झाली। भजनं गाऊन जन्मोत्सव साजरा करण्यात आला। येथे दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं। साईनगर येथील महानुभाव पंथीयांच्या मंदिरात जन्माष्टमी साजरी झाली। रवींद्र भीमरावजी बुल यांच्याकडे जन्माष्टमी साजरी झाली। जय सियाराम नगर येथे राहणाऱ्या बुल यांच्याकडे गोकुळाष्टमी साजरी झाली। यावेळी गोपालकाला करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक उपस्थित होते। हा जो कार्यक्रम आम्ही आमच्या वडिलांच्या पासून सुरुवात केलेली आहे। वडिलांना याची आवड होती तेव्हापासून हा कार्यक्रम महानुभाव धर्मपंथी यांचा कार्यक्रम आहे। त्याच्यामुळे हा आम्ही दरवर्षी गोकुळाष्टमीचा कार्यक्रम जो आहे हा सर्व चांगला करतो आणि याचं प्रसाद दिवाळीसारखा बनवून आम्ही गोपाळकाला आजूबाजूच्या लोकांना मित्रमंडळींना बोलवून हा साजरा करण्यात येतो। गाडगेनगरमधील इस्कॉन मंदिरात जन्माष्टमी साजरी करण्यात आली। यावेळी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। रायली प्लॉट येथील सतीधाम राणी सती मंदिरात जन्माष्टमी साजरी करण्यात आली। येथेही भाविकांनी गर्दी केलेली होती। सुंदर आरास राधाकृष्णाची करण्यात आली होती। या आराशीनं सर्वांना मोहित केलं।